प्रकाश, कसा गेला रे तुझा पेपर? फर्स्ट क्लास. आणि तुमचा? माझा पण चांगला गेला, माझा तर साधारणच. पण मला विजय, विकास आणि राजूचं खूप वाईट वाटतंय. वाईट वाटायचं त्यात काय कारण आहे? त्यांनी जे केले ना त्यांना त्याची शिक्षा मिळाली. रेणुका, राहुल खरं बोलते. सरांनी सांगितलं होतं कॉपी करू नका म्हणून, पण त्याने ऐकलं नाही, कॉपी केलीच. आणि ती पण 100च्या नोटवरती. 100च्या नोटांवरती? कारण परीक्षेमध्ये पैसे न्यायची मुभा असते ना, त्यामुळे. जाऊ दे, आपणाला काय करायचे. त्यांच्या कर्माची फळ त्यांना मिळाली. आता वाट पाहायची ते फक्त निकालाचीच. 3 महिन्यानंतर. ए पक्या, का पळतोस तू? जिल्ह्यातून पाहिजे आलो मी, जिल्ह्यातून. चायला त्या विजयच्या त्यांच्या नादी लागल्यामुळे झालं सगळं. त्यांच्या कॉपीच्या भानगडीत पडून असतो, कमीत कमी 5 झाला असतो. पण आता विचार करून काय फायदा आहे? आई, का बाबा रे? कुठे आहेत? तू असं पळत पळत का आलायस? जिल्ह्यामध्ये पहिले आलो मी, माहित आहे. काय? खोट वाटते तुला? फोटो आलाय माझा, नाव पण आहे प्रकाश अशोकराव काडे. आणि तुला माहित आहे माझा सत्कार कुणाच्या हाताने होणार आहे ते? कुणाच्या? अगं खुद्द शिक्षण अधिकाऱ्याच्या. काय? खरंच? अरे प्रकाश, अरे आज मी लय आनंदात आहे बघ. आमच्या सगळ्यांच्या स्वप्नांना तू खरं उतरवलंयस बघ. आणि अगदी परीक्षेत खरा उतरलायस रे राजा. मग उद्या येणार ना माझ्या शाळेतनं? हो ना, नक्की येणार. का नाही येणार? अरे आमच्या सगळ्यांची स्वप्न तू पूर्ण केलेली आहेस. नक्की येणार. खरंच आजचा दिवस माझ्या जीवनातला खूप आनंदाचा क्षण आहे रे. खूप आनंदाचा. हां हॅलो. हां बोल ना, कुठे आहेस? काय करतेस? हो मी आत्ताच कॉलेजहून घरी चालले. हो काय काय केलीस? नाही माझा तर अजून अभ्यासच झाला नाही. एक मिनिट हां, होल्ड कर. ती रोजची मुलं ग इथंच थांबलेत. थांबा. चीज बडी मस्त मस्त. काय चीज आहे? बॉस, जा. कुणाचा हात धरलायस माहित आहे का तुला? नाही बॉस. या जागी जर आपली बहीण आपली आई असती तर बॉस. टपोरी जरी असलो तरी फालतू नाही आपण. बस करा ही फालतूगिरी. चला रे. सर घरच्या जायचं नाही. का असेल ते मला बोलायचं, पण घरच्या उदी जायचं नाही. ठीक आहे, मी खपून गेला नाही सर. तुमच्या मुलाची माफी मागायला सांगितलं. हा, हे असं वाकडं असतं ना, ते सरळ करावं लागतं. तुला काय करायचं मी काय करेल. ए आपलाही पुस्तक फाडायचं आता. मग म्हणजे आपल्याला कॉपी करायची आहे. अरे आपला तर इतका पण अभ्यास नाही, मग कुठनं येतील? अरे हाय की कॉपी जिंदाबाद. तू वर्गात कॉफी करून पहिला आलास ना? नाही आई. सर 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 काय चाललंय? सर नाही सर. सर आय एम सॉरी सर. सर प्लीज सर. सर 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 प्लीज. मॅम आय एम सॉरी. रेस्ट ठीक आहे. मॅम मॅम प्लीज मॅम. सर प्लीज सर.
आज आपल्या शाळेत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमास आपल्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री सुनील नेटके साहेब, मुख्याध्यापक, या गावचे सरपंच, पोलीस पाटील उपस्थित आहेत. तरी मी उपस्थितांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती प्रतिभेचं पूजन करावं. धन्यवाद सर. मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री जोडवे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले शिक्षणाधिकारी साहेब यांचा सत्कार करावा. तसेच प्रकाशला कष्टातून शिक्षण देणारे त्याचे वडील सुद्धा इथं उभे आहेत. त्यांनी सुद्धा यावं, त्यांचा सुद्धा सत्कार आमचे माननीय शिक्षणाधिकारी साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमामध्ये मला 2 शब्द बोलायचे परवानगी देता साहेब? साहेब, माझा मुलगा साहेब, साहेब माझा मुलगा या जिल्ह्यामध्ये पहिला येईल मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं साहेब. मी लोकांच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून माझ्या लेकराला मी पैसा पुरवला. माझं लेकरू जिल्ह्यामध्ये पहिलं आलं साहेब. माझं लेकरू जिल्ह्यामध्ये पहिलं आलं साहेब. साहेब, माझ्या लेकरानं तुमच्या शाळेची, तुमच्या महाराष्ट्राची, तुमच्या जिल्ह्याची शान आणि मान उंचावली आहे साहेब. हे माझे दुःखाचे अश्रू नाहीत, माझे आनंद अश्रू आहेत. नमस्ते साहेब, नमस्ते. आज आपल्या शाळेसाठी आणि गावासाठी खूप मोठा दिवस आहे. कारण आपल्या शाळेतील विद्यार्थी जिल्ह्यातून पहिला आलाय. त्याने आम्हा सर्व शिक्षकांचे, या शाळेचे, त्याच्या आईवडिलाचे, गावाचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण केलेले, आणि मी त्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो. आमच्या शाळेला तर त्याच्यावर गर्व आहेच. मी माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावं. ह्या शाळेचे मुख्याध्यापक जोगडे सर, तसेच तुपे सर आणि कुलकर्णी सर आणि गावचे सरपंच आणि पोलीस पाटील आणि माझे पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज खरं तर अभिनंदन मला प्रकारचं करूशी वाटते की त्याला कष्टाचे फळ त्याला मिळाले. सरकारने शिष्यवृत्ती चालू केलेली त्याला चांगल्या मुलाला मिळाली. त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो आणि त्याचा योग्य लाभ त्याला मिळाला. आपल्या शाळेतील मुलगा रेस्टिकेट करण्यात आलेला आहे आणि सरकारने ठरवलं होतं की कॉपीमुक्त अशी परीक्षा घ्यायची होती आणि हा खूप चांगला निर्णय होता. तुम्हीच सर्व विद्यार्थी आज जे जमलेले आहेत, हेच विद्यार्थी भारताचे आधारस्तंभ आहेत. आणि जर आधारस्तंभ पोकळ असेल तर विनाश व्हायला वेळ लागत नाही. मी परत एक वेळ प्रकाशचे अभिनंदन करतो आणि त्याला मी विनंती करतो की त्याचा हक्क घेण्यासाठी त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. अभिनंदन तुझं.
यानंतर या कार्यक्रमाची धुरा आमचे सहशिक्षक श्री कुलकर्णी सर हे सांभाळतील. आज आमच्या शाळेच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल शिक्षण अधिकारी साहेब त्यांचे मी आभार मानतो. आणि त्यानंतर आज आमच्या शाळेच्या सत्कार समारंभाच्या उपस्थितीला मान देऊन उपस्थित राहिलेले पालकवर्ग त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. मालक 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 व मालक, अहो कार्यक्रम लय चांगला झाला. प्रकाशच्या आई वडिलांना लय आनंद झाला बघा. अरे होणारच की, त्यांच्या मुलानं तशीच चांगली गोष्ट केली आहे ना. अहो मालक, प्रकाश असा मोठा आनंद देण्यामाग त्यांच्या आई वडिलांचा पण लय मोठा हात आहे. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास. तुम्ही धाकल्या मालकाने एवढी सूट दिली नसती तर प्रकाशच्या जागी आज धाकल्या मालकांचा सत्कार झाला असता. मला तुम्हाला दुःख द्यायचं नव्हतं, पण एक गोष्ट सांगावीशी वाटली म्हणून बोललो. काय चुकलं असेल तर माफ करा. तू नाही चुकलास, मी चुकलो. त्याचे जरुरीपेक्षा जास्ती लाड केले मी. त्या जास्त केलेल्या लाडामुळेच त्याचं आयुष्य बी नसलं. ज्या वेळेला रागवायला पाहिजे होतं त्यावेळी त्याच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं. आयुष्यात त्याला जास्त सूट दिल्यामुळे आज त्याचं आयुष्य बर्बाद झालं. आणि हे सगळं घडलं माझ्यामुळे. मला माफ करा पाटलीणबाई. वा मालक, रागीत चेहऱ्यामाग मौर हृदय लपलंय हाच कळले. आई आई मला माहिती आहे. आई आता मी तुला खूप दुःख दिले आहे. आज माझ्यामध्ये दुःखी आहेस ना आई तू. मी तुमची वारावून सांगून ऐकलं आई, मी तुझं नाही ऐकलं. त्याचे फळ मला भेटले. बाबा मला माफ कराल ना बाबा. बाबा प्लीज बाबा, मी प्रॉमिस करतो बाबा, ही गोष्ट मी पुढे नाही करणार बाबा. विजय, तुला तुझी चूक कळाली यातच आम्हाला समाधान आहे बघ. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुला पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षेला बसता येईल. आणि फक्त आम्हाला एकच समाधान आहे की माझा विजय मला परत मिळाला. हो आई. आई आणि माझी आणलेली भेट हां ती आई मला माहिती आहे माझी भेट कुठे आहे ती. हां निधड्या छातीचे बलदंड बाहुते, निधड्या छातीचे बलदंड बाहुते. आम्ही शूरवीर हो भारत भूमीचे, आम्ही शूरवीर हो भारत भूमीचे. दुनिया ओळखे आम्हा सारी र, दुनिया ओळखे आम्हा सारी र. आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र. गरिबांचे कैवारी सत्याचे पुजारी, गरिबांचे कैवारी सत्याचे पुजारी. बाबासाहेबांचे आम्ही आहो आभारी, बाबासाहेबांचे आम्ही आहो आभारी. वंदन करूया सारे र, वंदन करूया सारे र. आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र. आपण सर्व जातीचे, आपण
सर्व धर्माचे आपण सर्व जातीचे आपण सर्व धर्माचे एकोप्यानं राहतो नाते जुळे मनाचे एकोप्यानं राहतो नाते जुळे मनाचे करायचो नाही भेदभावर करायचो नाही भेदभावर आम्ही आहो सोलापूर वातीर आम्ही आहो सोलापूर वातीर आम्ही आहो सोलापूर वातीर आम्ही आहो सोलापूर वातीर आम्ही आहो रंगीले थोडे छेल छबिले आम्ही आहो रंगीले थोडे छेल छबिले प्रेमामध्ये होतो आम्ही कधी कधी नशिले प्रेमामध्ये होतो आम्ही कधी कधी नशिले ओळख अशी आमची नारीला ओळख अशी आमची नारीला आम्ही आहो सोलापूर वातीर आम्ही आहो सोलापूर वातीर निधड्या छातीचे बलदंड बाहुते निधड्या छातीचे बलदंड बाहुते आम्ही शूरवीर हो भारत भूमीचे आम्ही शूरवीर हो भारत भूमीचे दुनिया ओळखे आम्हा सारीरा दुनिया ओळखे आम्हा सारीरा आम्ही आहो सोलापूर वातीर 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 आम्ही आहो सोलापूर वातीर